हॅलो एव्हरीवन, जय श्री महाकाल. आज सकाळचा प्रवास इतकी सुंदर सुंदर झाडं बघून सुरू झाला. कारण आज रविवार होता, म्हणजे हा व्हिडिओ मी सोमवारी पोस्ट करते. इतकं सुंदर वाटत होतं की सगळे रस्ते मोकळे दिसत होते. ट्रॅफिकपेक्षा माझं लक्ष झाडांकडे चाललेलं, कारण झाडंच तेवढे हिरवी हिरवी झालेत आता उन्हाळ्याच्या आधी. कारण निसर्ग आपल्याला उन्हाळा येण्याच्या आधी सावली देऊन जातो न कळत, पण ते आपल्याला कळतही नाही आणि आपण झाडांकडे लक्षच देत नाही. वर नेहमी ट्रॅफिक आणि रस्ते बघत राहतो किंवा इकडे तिकडे बघत राहतो. तर दिवस गेलं मी स्टोअरला आणि दुपारी आमचं सुट्टीचं प्लॅन होत होतं की कोण कधी सुट्टी घेणार. तर सगळ्यांना एकाच दिवशी हवी होती, त्यामुळे आम्ही अशा 3 चिठ्ठ्या केल्या की आणि त्यात असं मला ट्यूजडे निघाला, पण जे होतं आता ते एक्सेप्ट करावं लागत होतं, कारण हे आता शेवट होता. कारण सगळ्यांचं बोलून आणि ऐकून काहीच होत नव्हतं, त्यामुळे आम्ही हे असं ठरवलं. आणि बघूयात आता पुढे तर काय होतं आहे. आणि मग रात्री ते मला घ्यायला आलेले, कारण मला थोडंसं थांबायचं होतं स्टोअरला. आणि निघालो आम्ही घरी जायला, आणि ते मला कॅम्प या रस्त्याने घेऊन जात होते. जो रस्ता इतका अंधाराचा असतो ना की गाडीवर बसलं तरी तिथे म्हणजे नको होतं तिकडून जायला. आणि रात्री सुक्कं चिकन आणि पुरी बनवलेली, काय मस्त कॉम्बिनेशन होतं, इतकं टेस्टी झालेलं ना. आणि गावाकडून आईने पार्सल पाठवलेलं, त्यात अंडी होती, गावरान अंडी. कारण तिला माहिती आहे म्हणजे मी अशी बाहेरचे इथले म्हणजे जे बॉयलर असतात ते अंडी खात नाही. आणि तिने पपायाच पाठवलेल्या, इतक्या मोठ्या पपाया होत्या त्या 3 अशा पाठवलेल्या. म्हणजे पीठ वगैरे बाकी खूप काही पाठवलेलं. आणि त्यानंतर बॉईल एग्स खाल्ले रात्री आणि दिवस संपवला. थँक्स टू आई, थँक्यू.